श्री स्वामी समर्थ. श्रावण महिना हा सध्या सुरू आहे. श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. श्रावण महिन्यामध्ये सर्वत्र जास्त प्रमाणामध्ये सकारात्मकता असते. त्याचप्रमाणे पृथ्वीवरती शिवतत्व हे सुद्धा जास्त प्रमाणामध्ये असते. श्रावण महिना हा महादेवांना समर्पित आहे. या महिन्यामध्ये महादेव त्याचप्रमाणे माता पार्वतीची विशेष पूजा केली तर आपल्या जीवनातील मनोकामना ह्या पूर्ण होत असतात. ज्याप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये श्रावणी सोमवारांना महत्त्व आहे, त्याचप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये येणारा प्रत्येक दिवस हा महत्त्वाचा मानला गेलेला आहे. अशा या श्रावण महिन्यामध्ये नणंद भाऊजाईंनी जर एक भेटवस्तू एकमेकींना दिली तर माता पार्वती प्रसन्न होते आणि अखंड सौभाग्याचा आशीर्वाद सुद्धा प्राप्त होत असतो. जर आपल्याला नणंद नसेल, भाऊजाई नसेल किंवा आपल्या नणंदेला भाऊजाईस आपल्याला जर ही भेटवस्तू देणे शक्य नसेल तर आपण ही भेटवस्तू कोणाला देऊ शकतो, तर हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. श्रावण महिन्यामध्ये सर्वत्र हिरवळ असते आणि निसर्ग देवतेचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त व्हावा, त्याचप्रमाणे माता पार्वतीचा अखंड सौभाग्याचा आशीर्वाद हा आपल्याला मिळावा म्हणून आपण ही वस्तू नणंदेला किंवा आपल्या भाऊजाईला देऊ शकतो. आपण कोणकोणत्या वस्तू देऊ शकतो, कोणतीही आपण यापैकी एक वस्तू जरी दिली तरी सुद्धा चालेल. या श्रावण महिन्यामध्ये नणंदेला बांगड्या भरण्याची एक पद्धत आहे. नणंदेला आपण बांगड्या ज्या आहेत तर त्या कशा प्रकारे भरायच्या आहेत याची इन डिटेल माहिती देणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो तुम्ही पाहू शकता. थोडक्यात काय तर आपण हिरव्या रंगाच्या आणि काचेच्या बांगड्या ह्या आपल्या नणंदेला किंवा आपल्या भाऊजयस या श्रावण महिन्यामध्ये कधीही भरू शकतो. आपण एखाद्या मंगळवारी, एखाद्या शुक्रवारी जर या भरल्या तरी सुद्धा चालेल किंवा आपल्याला मंगळवारी, शुक्रवारी हिरव्या बांगड्या आपल्या नणंदेला किंवा भाऊजेस देणे शक्य नसेल तर कोणत्याही दिवशी जरी आपण दिल्या तरी सुद्धा चालतील. यामुळे माता पार्वती ही प्रसन्न होत असते. तसेच आपण काचेच्याच बांगड्या द्यायच्या आहेत आणि हिरव्या रंगाच्याच द्यायच्या आहेत. हिरवा रंग हा बुध ग्रहाचे प्रधानत्व करत असतो आणि जर बुध ग्रह सुधारला तर आपली प्रगती होत असते. त्याचप्रमाणे आपल्या पतीची प्रगती होत असते. तसेच आपण स्वतः सुद्धा श्रावण महिन्यामध्ये एकदा का होईना परंतु हिरव्या बांगड्या ह्या हातामध्ये घालायच्या आहेत. जेव्हा आपण ह्या बांगड्या दुसऱ्या स्त्रीला भरणार आहोत, आपल्या नणंदेला, भाऊजेला किंवा जर आपल्याला नणंदेला, भाऊजेस या बांगड्या देणे शक्य नसेल तर कोणत्याही एखाद्या सौभाग्यवतीला आपल्याला घरी बोलवायचं आहे. आपल्या आजूबाजूची, आपली मैत्रीण किंवा शेजारची, तर अशी कोणतीही सौभाग्यवती स्त्री जी आपल्या घरी येणार आहे तर ती घरी आल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम तिला बसायला सांगायचं आहे. त्यानंतर हळदी कुंकू लावायचं आहे आणि आपल्याला हातामध्ये बांगड्या भरायच्या आहेत. तिचं औक्षण सुद्धा आपल्याला करायचं आहे. त्याचप्रमाणे काहीतरी गोड पदार्थ सुद्धा तिला खायला द्यायचा आहे. जेव्हा आपण त्या स्त्रीचे औक्षण करतो किंवा तिला बांगड्या भरतो तर एक प्रकारे माता पार्वतीचा आपल्याला सन्मान करायचा आहे आणि अशा प्रकारे तिला आपण या बांगड्या भरू शकतो. ज्या बांगड्या आपण भरणार आहोत तर त्या किती असाव्यात, तर त्या आपण कितीही भरू शकतो. फक्त एका हातामध्ये जेवढ्या आपण बांगड्या भरणार आहोत तर त्याच्यापेक्षा एक बांगडी जास्त ही दुसऱ्या हातामध्ये भरायची आहे. जसं की एका हातामध्ये जर आपण 4 बांगड्या भरल्या तर दुसऱ्या हातामध्ये 5 बांगड्या भरायच्या आहेत. तर अशा बांगड्या आपण भरू शकतो. आपल्या जवळच्या एखाद्या स्त्रीला जरी आपल्याला या बांगड्या देणे शक्य नसेल किंवा आपल्याला जर कोणतीच सौभाग्यवती मिळाली नाही तर आपण माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये सुद्धा हिरव्या बांगड्या ज्या आहेत तर त्या अर्पण करू शकतो. त्याचप्रमाणे आपण कोणतंही एक सौभाग्यवान आपल्या नणंदेला किंवा भाऊजेस भेटवस्तू म्हणून देऊ शकतो किंवा एखाद्या सौभाग्यवतीला देऊ शकतो. यामध्ये आपण कुंकवाचा करंडा देऊ शकतो किंवा एखादं मंगळसूत्र देऊ शकतो, जोडवी देऊ शकतो. त्याचप्रमाणे आपण टिकलीचं पॉकेट देऊ शकतो, बिंदी देऊ शकतो. जे काय आपण सौभाग्य अलंकार परिधान करत असतो, पैंजण सुद्धा आपण देऊ शकतो किंवा आपण नथ देऊ शकतो. तर असं कोणतंही एक सौभाग्यवान जरी आपण भेटवस्तू स्वरूपामध्ये आपल्या नणंद किंवा भाऊजाईस दिलं तरी सुद्धा माता पार्वती जी आहे तर ती प्रसन्न होत असते. फक्त नणंद आणि भाऊजाई यांचं नातं जे आहे तर ते यामुळे घट्ट होते म्हणून आपण नणंदेला किंवा भाऊजाईस ही वस्तू द्यावी. परंतु जर आपल्याला हे शक्यच नसेल तर कोणत्याही सौभाग्यवतीला आपण हे सौभाग्यवान नक्कीच देऊ शकतो. जे आपल्याला शक्य होईल तर ते सौभाग्यवान आपल्याला द्यायचं आहे. त्याचप्रमाणे निसर्ग देवतेचा आशीर्वाद आपल्याला मिळण्यासाठी आपण या श्रावण महिन्यामध्ये एकदा का होईना हिरवी साडी जी आहे तर ती परिधान करायची आहे. हिरवा रंग सौभाग्याचे प्रतीक आहे आणि जेव्हा आपण हिरवी साडी परिधान करतो, हिरव्या बांगड्या परिधान करतो, यावेळेला माता पार्वतीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो, शंकरांचा आशीर्वाद मिळतो. याचबरोबर निसर्ग देवतेचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद जो आहे तर तो प्राप्त होत असतो. श्रावण महिन्यामध्ये एकदा का होईना मेहंदी जी आहे तर ती सुद्धा हातावरती काढावी, कारण हातावरती मेहंदी असणे हे सुद्धा सौभाग्याचे लक्षण मानले गेलेले आहे आणि श्रावण महिना जो आहे तर तो सणांचा राजा सुद्धा मानला जातो.
त्यामुळे श्रावणामध्ये जेव्हा जेव्हा आपल्याला शक्य होईल तेव्हा तेव्हा आपण हा साजशृंगार करू शकतो आणि एखाद्या सौभाग्यवतीला आपण सौभाग्यवान जे आहे तर ते देऊ शकतो. तसेच आपण या श्रावण महिन्यामध्ये एखाद्या स्त्रीची आपल्या घरी बोलावून ओटीसुद्धा भरू शकतो. तसेच आपण कुलदेवीची ओटी भरू शकतो, लक्ष्मी मातेची ओटी भरू शकतो.